मित्रांनो, माननीय पंतप्रधानांनी आवाहन केलं जे आपल्यासमोर आहे आणि गेल्या आठवड्याभरात सगळीकडे गाजते. मित्रांनो, काळ कठीण आहे का? तर खरंच कठीण आहे. पण ह्या कठीण काळाची सुरुवात जी आहे ती आज नाही, गेल्या 3 वर्षापासून सुरू झालेली आहे. आणि मध्येच युद्ध आलं, अमेरिका आणि इराण याच्या युद्धामुळं यात भडका उडाला. मित्रांनो, हे मी नाही म्हणत, शेजारी असलेलं जे टाइम्स ऑफ इंडियाचं तुमचं कटिंग आहे आजच्या पेपरला आलेलं, त्यात जे विश्लेषण केलेलं आहे त्या विश्लेषणामधून तुम्हाला दिसून येतं की ही सुरुवात 3 वर्षापूर्वी झालेली आहे आणि हळूहळू हे वाढत आज आपल्या गळ्याला आलेलं आहे थोडक्यामध्ये. म्हणून येणारा काळ कठीण आहे का? तर भयानक कठीण आहे. मित्रांनो, यावर उपाय काय आहे? तर माननीय पंतप्रधानांनी सुचवलेल्या गोष्टीमधल्या काही तथ्य असणाऱ्या गोष्टी आहेत. ते म्हणजे गाड्याचा वापर कमी करा, पेट्रोलचा वाचवा, या सगळ्या गोष्टी करणं आवश्यकच आहे. कारण याला पर्याय नाही, आपल्या सर्वांनाच हातभार लावणं आवश्यक आहे, पहिली गोष्ट. पण दुसरी गोष्ट, याचबरोबर पॉलिटिकल पार्टीज किंवा ज्याला म्हणतो आपण कॉर्पस फंड आहे, यांच्याकडं खूप मोठा पैसा आहे, तोही त्यांनी रिलीज करून लोकांच्या कल्याणासाठी टाकणं आवश्यक आहे. मित्रांनो, याचबरोबर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूप काटकसर करावी लागणार आहे. सगळा खर्च जो काही आपण करतो त्या खर्चाला आळा घालण्याची आवश्यकता आहे. भयंकर काटकसर करणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जर का कुठं अडचणीत आलो तर आपल्याला कोणीही येत नाही. म्हणून सगळ्या खर्चाला मुरड घालून शक्यतो जास्तीत जास्त बचत करून त्या बचतीचा पुढं आपल्याला कठीण काळामध्ये कसा वापर करता येईल हे बघणं आवश्यक आहे. मित्रांनो, हे सगळं तुमच्यासमोर सांगण्यामागचं किंवा आणण्यामागचा मूळ उद्देश असा आहे, तो म्हणजे काळ कसा आहे आणि या काळामध्ये कुठून सुरुवात झालेली आहे आणि आपण कशा पद्धतीने यामध्ये स्वतःला जपणं आवश्यक आहे, यासाठी हा व्हिडिओ केला मित्रांनो. आणि काय चालतं जगामध्ये ही तुमच्यासमोर मांडण्यासाठी हा व्हिडिओ केला. मित्रांनो, आपल्याला आवडलं असेल तर लाईक करून शेअर करा, फॉलो करा माझ्या इंस्टा चॅनलला आणि बघत राहा ई कप्ती यूट्यूब चॅनल. धन्यवाद मित्रांनो.